यशया अध्याय 48। हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे। तू यहूदाच्या झऱ्यातून निघाला आहेस। तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करीतोस, पण सत्याने व धर्माने नव्हे। ते तर आपणास पवित्र नगराचे म्हणवितात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करीतात। त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे। मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळविल्या। मी त्या अकस्मात करू लागलो आणि त्या घडून आल्या। तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे, हे मला ठाऊक होते, म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळविले। ते घडावयाच्या पूर्वीच तुला विदित केले, नाही तर तू म्हणाला असतास की माझ्या मूर्तीने ते केले, माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले। तू हे ऐकले आहे। हे सर्व पहा, तुम्हाला हे कबूल करावयाला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवितो। त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत। त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या। नाही तर तू म्हणतास, पहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या। तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणिल्या नव्हत्या। प्राचीन काळापासून तुझे कान उघडिले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस। गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते। माझ्या नामाप्रित्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकिला। तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रित्यर्थ मी स्वतःला आवरिले। मी तुला गाळिले आहे, पण रुपयाप्रमाणे नव्हे। मी दुःखरूप भट्टीत तुला कसोटीस लाविले आहे। केवळ माझ्याच प्रित्यर्थ हे मी करीतो। माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझे गौरव मी इतरास देत नाही। हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक, मी तोच आहे। मी आदी आहे व अंतही आहे। माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला, माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारिले। मी हाक मारिताच ती मजपुढे एकत्र उभी राहतात। तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका। त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळविल्या? परमेश्वरास प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील। तो आपले भुजबल खासद्यांवर चालविल। केवळ मीच बोललो आहे। मी त्याला बोलाविले आहे, त्याला आणले आहे। त्याचा आयुष्यक्रम सफल होईल। तुम्ही मजजवळ या, हे ऐका। प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही, ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच। आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठविले आहे। परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो। ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो। तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते। मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती। तुझा वंश रेती इतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते। त्याचे नाव मजसमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते। तुम्ही बाबेलातून निघा, खासदी लोकांमधून जय जयकार करीत पळत सुटा।
हे कळवा, ऐकवा. दिगंतापर्यंत असे पुकारा की परमेश्वराने आपला सेवक याकोब याचा उद्धार केला आहे. त्यास त्याने वृक्षभूमीवरून नेले, तेथे त्यास तहान लागली नाही. त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहविले. त्याने खडक फोडिला, तो पाणी खळखळा वाहिले. परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नसते,